पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कागल येथे उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित उड्डाणपुलाची उभारणी करण्यासाठी योग्य नियोजन करावं, नागरिकांच्या सूचना लक्षात घ्याव्यात. पिलर उभारणी करताना वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. शहराचे 2 विभागात विभाजन होणार नाही याची काळजी घ्यावी. नगरपालिका आणि नागरिकांच्या तक्रारी जाणून घ्याव्यात आणि योग्य नियोजन करावं अशा सूचना पालिका सभागृहात आयोजित बैठकीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. या बैठकीत प्रोजेक्ट डायरेक्टर गोविंद बेरवा, साईट इंजिनियर महेश पाटील, विवेक सोनी हे अधिकारी उपस्थित होते. कागल एस टी आगार ते जाजल पेट्रोल पंपापर्यंत कराडच्या धर्तीवर पिलर पूल उभारण्यात येणार आहे. चौपदरीकरणावेळी राहिलेल्या त्रुटी 6 पदरीकरणावेळी राहू नयेत अशा सूचना करण्यात आल्या. यावेळी पूर्वनियोजित अजेंड्यानुसार राष्ट्रीय महामार्ग प्रस्तावित कामाचा सविस्तर आढावा प्रोजेक्टरवर घेण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष जयवंत रावण, मुख्याधिकारी अजय पाटणकर, नगरसेवक प्रकाश गाडेकर, जिल्हा बँक संचालक भैया माने, चंद्रकांत गवळी, नगरसेवक प्रवीण काळबर, दीपक मगर, नवल बोते, सतीश घाटगे, अमर सनगर आदी सहभागी झाले होते. मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत जाधव.